बरोबर आहे. पुरुषोत्तम गायकवाड तुझा भाऊ असाच आहे, स्वार्थी, मतलबी, कायम स्वतःचा विचार करणारा. तू घरातून निघताना तुला अडवलं पण नसणार आहे त्यांनी, माहितीये मला. एवढं करतेस तू त्यांच्यासाठी, पण साधं घरातून निघताना बाबा थांब सुलू, जाऊ नकोस घर सोडून, असंही म्हटलं नसतील ना. नाही, मी सांगतो ना सुलू, असा भाऊ असण्यापेक्षा आहे ना. माझ्या भावाबद्दल एकही उणा शब्द ऐकून घेणार नाही आम्ही. आमचं जे काही भांडण झालं ना ते आम्हा भावा बहिणींमध्ये तू यात पडू नको. भावा बहिणींची भांडण आहेत ना. हो. मग आम्ही भाच्यांनी का त्रास सहन करायचा? आम्हाला कशाला त्रास? सुलू सुलू तू घरी येणार नाहीयेस? नाही. नक्की नाही येणार आहेस? नाही. मग आम्ही बघतो आमचं काय करायचं, कसं करायचं ते. येतो मी. बाय बाय. बाय बाय. लागलं रे तुला. मी तुला सांगितलं, समोर बघून चालता नाही येत का तुला? लचकलं ना, मग तुला माहिती ना तुला काही त्रास झाला तर मला त्रास जो कुठे लागले बघू बघू. पोटची पोरं नाही होत ना आम्ही. तुझा आणि आमचा काय संबंध? सुरू तुला खूप चांगलंच माहिती आहे, आम्ही नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आई नंतर तूच तर आहे आमच्यासाठी. आई गेल्यानंतर बाबांनी माझ्याशी संबंध तोडला, तेव्हा मला प्रेमाची, मायेची कमतरता तूच तर भरून काढली ना. सुनू, आम्ही जो दिसतोय ना आता धडधाकट, हे फक्त तुझ्यामुळे. नसते असती तर काय झालं असतं यार माझं. सुलू, खूप चांगलं माहिती आहे, हे घर अख्खं तुझ्यामुळे बांधलं गेलंय. माझ्या आणि बाबांमधला दुवा तू आहेस. आता तू जर घरी नाही आलीस तर मी काय करू त्या घरात जाऊन? काय माझं त्या घरात अस्तित्व? सुलू, तुझ्या या मुलाला सगळ्यात जास्त गरज आहे तुझी, बाकी कोणाचीच नाही. तू जर घरी येणार नसेल तर तसं सांग मला, मी पण नाही जात घरी. बघतो कुठं राहायचं, कसं राहायचं, काय खायचं बघतो. काय झालं? सॉरी.